याच्या अगोदरचे जे क्वेश्चन्स होते ते y इन टर्म्स ऑफ x आपल्याला दिलेला होता, पण इथं x आणि y इक्वेशन मध्ये सेपरेशन नसून ते एकत्र दिलेले आहे. आता इथं x + √xy + y = 1 या फॉर्मचे एक्झाम्पल्स आपल्याला आहेत जिथे x आणि y सेपरेटली दिलेले नाहीये. y इन टर्म्स ऑफ x आपल्याला दिलेला नाहीये, तो आपल्याला सेपरेटली नसल्यामुळे या इक्वेशनला आपण इम्प्लिसिट फॉर्म असं म्हणतो त्या टाइपच्या एक्झाम्पल्स. तर आता आपल्याला या इम्प्लिसिट फॉर्मचा dy/dx फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल वी आर गोइंग टू सॉल्व इज x + √xy + y = 1. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला dy/dx फाइंड आउट करायचं. तर we have to differentiate first of all with respect to x. Differentiate करूया. Derivative of x is 1. Derivative of √xy, √x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2√x. So √xy चा डेरिव्हेटिव्ह 1/2√xy into x च्या ऐवजी इथे xy आहे. So derivative of xy dy/dx of xy plus derivative of y dy/dx is equal to derivative of 1 is 0. So 1 plus 1/2√xy derivative of x into y u into v या फॉर्मला आपण इथे सॉल्व करायचे. dy/dx of u into v आपल्याला माहिती आहे u into dv/dx plus v into du/dx. हा फॉर्म्युला आपण यूज केला तर त्यामुळे x into dy/dx plus y into derivative of x is 1. So 1 plus dy/dx is equal to 0. So 1 plus हा 1/2√x आपण डिस्ट्रीब्यूट करूया या ब्रॅकेट मध्ये. तर आपल्याला मिळेल x/2√xy dy/dx plus y/2√xy. 1/2√x आपण डिस्ट्रीब्यूट केले प्लस dy/dx is equal to 0. तर आपल्याला या एक्झाम्पल मध्ये dy/dx ची व्हॅल्यू काढायची. तर आपण dy/dx चे टर्म्स एकत्र करायचे आणि dy/dx नसलेले टर्म्स सेपरेट करायचे. सो टेकिंग dy/dx कॉमन we get 1/2√xy plus 1 into dy/dx is equal to dy/dx नसलेले टर्म्स आपण RHS ला घेऊया. सो हा +1 इकडे येताना -1 होईल, -1 आणि हा पॉझिटिव्ह टर्म आहे RHS ला आला की तो निगेटिव्ह. सो -y/2√xy. इथे मायनस आहे आपण कॉमन घेऊ शकतो. इथे आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया x plus 2√xy upon 2√xy dy/dx is equal to. इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेता येईल. मायनस आहे आपण कॉमन घेऊया 2√xy plus y upon 2√xy. आता इथं 2√xy आपण कॅन्सल करू शकतो किंवा आपण इथे लिहू शकतो मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय 2√xy. सो मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय 2√xy, 2√xy will cancel on both sides and we can separate dy/dx here. dy/dx आपल्याला इथे सेपरेट करता येईल. 2√xy दोन्हीकडून कॅन्सल होईल. हा न्यूमरेटरचा टर्म इकडे येताना तो डिनॉमिनेटरला असेल. सो फायनली आपल्याला dy/dx मिळेल. dy/dx is equal to minus of 2√xy plus y upon हा टर्म आपल्या इथे डिव्हिडंड मिळेल x plus 2√xy. So this is our final answer, or we may write it as 2√xy plus x. Okay? असं ठेवलं तरी चालेल किंवा डिनॉमिनेटर आपण ऍडजस्ट करून लिहू शकतो या ब्रॅकेट प्रमाणे 2√xy plus x. So this is our final answer. आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केले. आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. सेकंड एक्झाम्पल आहे x² - y² minus tan inverse of √x² plus y² is equal to cot inverse of
अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता या इम्प्लिसिट फॉर्मला आपल्याला इथं आहे एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. ओके, नाउ we have to differentiate this implicit form and we have to find dy by dx. तर आपल्याला dy by dx काढायचे. त्यासाठी आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन मध्ये इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह फॉर्म इथे यूज करायचा. इथे दिला आहे tan इनव्हर्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा जो निगेटिव्ह टर्म आहे तो इकडे आला की काय होईल, पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला tan इनव्हर्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस cot इनव्हर्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं टर्म मिळेल. तर आपल्याला इथं प्रॉपर्टी यूज करायची जे आपण प्रूव्ह केलेली आहे याच्या अगोदर. इथे बघा एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय, कॉट इनव्हर्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस टॅन इनव्हर्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. त्याच्यामध्ये आपल्याला सूत्र वापरता येईल टॅन इनव्हर्स थीटा प्लस कॉट इनव्हर्स थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केलेली आहे गेल्या एक्सरसाइज मध्ये. तर tan इनव्हर्स थीटा प्लस cot इनव्हर्स थीटा इज इक्वल टू 1. इनव्हर्स फंक्शन साठी हा थेरम आहे. तर याला आपण प्रूव्ह केलेला आहे, तो आपण ते यूज करायचं कारण थीटा सेम आहे. cot इनव्हर्स थीटा प्लस tan इनव्हर्स थीटा, थीटा इज अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. सो वी कॅन यूज दिस प्रॉपर्टी हियर. सो x स्क्वेअर into y स्क्वेअर इज इक्वल टू काय घेता येईल, पाय बाय 2. तर याच्यामध्ये आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मिळालेला आहे. आता आपण डिफरन्शिएट करूया. dy by dx आपल्याला फाइंड आउट करायचं. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इथे u into v प्रोडक्ट फॉर्म आपल्याला यूज करता येईल. सो x स्क्वेअर ॲज इट इज d by dx ऑफ y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ॲज इट इज d by dx ऑफ x स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2. पाय बाय 2 हा कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये व्हेरिएबल नाही आहे. त्याच्यामध्ये जो डेरिव्हेटिव्ह आपण काय घ्यायचा, 0. आता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर x स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर 2y dy by dx प्लस y स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर 2x इज इक्वल टू 0. सो 2x स्क्वेअर y dy by dx इज इक्वल टू हा पॉझिटिव्ह टर्म अरेंजला गेला की तो निगेटिव्ह होईल. सो मायनस 2x y स्क्वेअर. आता dy by dx आपल्याला सेपरेट करायचे. सो dy by dx इज इक्वल टू मायनस 2x y स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर y. इथं 2 आणि x y हे टर्म्स कॅन्सल होतील आणि आपल्याला dy by dx मिळेल. dy by dx इज इक्वल टू मायनस ऑफ y by x. Which is the final answer. For next example, तर आपण थर्ड एक्झाम्पल कडे येऊया. थर्ड एक्झाम्पल आहे e raised to x plus y is equal to cos of x minus y. So differentiating with respect to x, इथं आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x. e raised to x आपल्याला माहिती आहे, तो डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x plus y काय आहे, e raised to x plus y into x च्या ऐवजी x plus y आहे. सो d by dx of x plus y is equal to derivative of cos minus sin. So minus sin of x minus y. x च्या ऐवजी x minus y आहे. सो d by dx of x minus y. So e raised to x plus y d by dx of x, derivative of x is 1. Derivative of y is dy by dx. So 1 plus dy by dx is equal to minus sin x minus y. Derivative of x is 1. Derivative of y dy by dx. So 1 minus dy by dx. आता e raised to x plus y डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे. त्याचप्रमाणे minus sin x plus x minus y या ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. आपल्याला dy by dx चे टर्म सेपरेट करायचे आणि dy by dx आपल्याला फायनली आन्सर मध्ये पाहिजे. सो डिस्ट्रीब्यूट e raised to x minus y, e raised to x plus y plus e raised to x plus y dy by dx. पुन्हा minus sin x minus y डिस्ट्रीब्यूट करूया. minus sin
x minus y minus of minus plus sin x minus y dy by dx. तर dy by dx चे टर्म्स एकत्र करायचे. सो e raised to x plus y dy by dx minus sin x minus y dy by dx. राहिलेले जे टर्म्स आहेत त्या अरेंज जातात. सो minus sin x minus y हा पॉझिटिव्ह टर्म e raised to x plus y अरेंज लागला की निगेटिव्ह. सो minus e raised to x plus y. dy by dx चं कॉमन निघेल. सो e raised to x plus y minus sin x minus y into dy by dx is equal to minus of sin x minus y plus e raised to x plus y. इथं आपण मायनस साइन कॉमन घेतलं आणि ब्रॅकेट मध्ये आला sin x minus y plus e raised to x plus y. हा मायनस आपण कॉमन घेतला. तर आपण इथे dy by dx सेपरेट करूया म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. सो dy by dx is equal to minus of sin x minus y plus e raised to x plus y upon e raised to x plus y minus sin x minus y, which is our final answer. This is our question number 3. Now we are going to solve question number 4. Question 4 is e raised to x minus y is equal to x by y. तर या प्रश्नामध्ये e raised to x minus y आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपल्याला हा एक्सपोनंट डिनॉमिनेटरचा इथला हा फर्स्ट एक्सपोनंट आपल्याला घालवता येईल by taking log on both sides. When we take log on both sides, then the power will be the coefficient. So taking log on both sides. इथे आपल्याला log अप्लाय करायचा अगोदर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या ऐवजी आपण जर log घेतला तर सिम्प्लिफाइड फॉर्म आपल्याला इथे मिळेल. सो टेकिंग log on both sides. इथे आपल्याला मिळेल log of e raised to x minus y is equal to log of x by y. हा जो पॉवर आहे log a raised to b फॉर्म मध्ये आहे. तर आपण घेऊ शकतो b log a. लॉगरिथमची आपण इथे प्रॉपर्टी यूज केली तर आपल्याला काय मिळेल e raised to x minus y हा पॉवर मल्टिप्लाय बाय log e is equal to log of x by y आहे. आपले इथे यूज करतोय log of a by b is equal to log a minus log b. तर इथे काय log x minus log y. इथे आपल्याला माहिती आहे log e याची व्हॅल्यू किती आहे 1. सो युजिंग these three properties या तीन प्रॉपर्टीज आपण इथे वापर करतो या एक्झाम्पल साठी. log e ची व्हॅल्यू इथे 1 असेल. सो e raised to x minus y is equal to log x minus log y. आता आपण इथे डिफरन्शिएशन घेऊया. आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू काढायची. सो डिफरन्शिएटिंग with respect to x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. e raised to x minus y as it is. x च्या ऐवजी x minus y आहे. सो dy by dx of x minus y is equal to derivative of log x 1 by x. Derivative of log y 1 by y into dy by dx. तो काय आहे? So e raised to x minus y. Derivative of x is 1. So 1 minus derivative of y dy by dx is equal to 1 by x minus 1 by y dy by dx. e raised to x minus y डिस्ट्रीब्यूट करून घेऊया ब्रॅकेट मध्ये. So e raised to x minus y minus e raised to x minus y dy by dx is equal to 1 upon x minus 1 upon y dy by dx. तर आपल्याला dy by dx चे टर्म्स एकत्र करायचे. सो we get minus of e raised to x minus y minus 1 by y तो LHS ला आला की plus 1 by y. So we let 1 by y minus e raised to x minus y
into dy by dx is equal to dy by dx नसलेले टर्म्स आपण RHS ला घेतोय 1 by x as it is. हा पॉझिटिव्ह टर्म RHS ला की निगेटिव्ह होईल. सो मायनस ऑफ e raised to x minus 1. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करून घेऊ शकतो. 1 minus y e raised to x minus y upon y dy by dx is equal to पुन्हा इथे काय 1 minus x e raised to x minus y upon x. आता इथे dy by dx आपल्याला सेपरेट करता येईल. हा जो ब्रॅकेट आहे तो इथे आपल्याला घेता येईल. y इकडे मल्टिप्लिकेट होईल आणि हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जाईल. Hence dy by dx is equal to y bracket 1 minus x e raised to x minus y upon x into 1 minus y e raised to x minus y. This is our required answer. Now, next example. X plus, fifth example, x plus sin x plus y is equal to y minus cos x minus y. या एग्जांपल मध्ये आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get differentiating with respect to x. Derivative of x 1 plus derivative of sin x plus y is cos x plus y. Sin का derivative cos. The x plus y चा derivative x चा derivative 1 y चा dy by dx is equal to derivative of y dy by dx minus derivative of cos is minus sign. So minus of minus will be plus sin x minus y. The derivative of sin x minus y को लेके आना लगे. Derivative of x is 1. Derivative of y dy by dx. इथे आपल्याला cos ब्रॅकेट मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आणि sin ब्रॅकेट मध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे. आपल्याला त्यानंतर dy by dx सेपरेट करायचे आणि मग आपल्याला फायनल आन्सर मिळेल. So 1 plus हा cos डिस्ट्रीब्यूट होईल. cos of x plus y plus cos of x plus y dy by dx is equal to dy by dx plus sin x minus y minus sin x minus y dy by dx. तर dy by dx चे टर्म्स आपल्याला एकत्र घ्यायचे. आपण ते LHS ला घेऊया. सो cos x plus y प्लस हा dy by dx चा कोएफिशिएंट 1 आहे तो LHS ला आला की -1. सो -1 हा निगेटिव्ह साइन आहे तो इकडे आला की पॉझिटिव्ह प्लस sin x minus y. हे dy by dx चे कोएफिशिएंट आहे. सो इनटू dy by dx is equal to तर dy by dx नसलेले टर्म्स आपण RHS ला घेतोय. फर्स्ट ऑफ ऑल sin x minus y हा cos पॉझिटिव्ह आहे तो RHS ला आला की निगेटिव्ह होईल. मायनस cos x plus y 1 पॉझिटिव्ह आहे तो RHS ला आला की निगेटिव्ह. सो -1. तर आपल्याला फायनल आन्सर मिळतोय. dy by dx सेपरेट करायचा हा मल्टिप्लिकेट इकडे डिवाइड होईल. सो dy by dx is equal to sin x minus y minus cos x plus y minus 1 upon आपण sin अगोदर घेऊया. न्यूमरेटर प्रमाणे डिनॉमिनेटर व्यवस्थापन लिहिता येईल. sin x minus y plus cos x plus y minus 1. So this is all dy by dx. आता ना क्वेश्चन 3 मध्ये काही एक्झाम्पल आपण घेतले. आता आपण क्वेश्चन 4 मध्ये एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन 4 मध्ये आपण इथे क्वेश्चन दिलाय शो दॅट dy by dx is equal to y by x.
या प्रत्येक एक्झाम्पलचा आन्सर आपल्याला y बाय x देणं अपेक्षित आहे. इन द फॉलोइंग वेअर a and p आर कॉन्स्टंट. इथे a आणि p हे कॉन्स्टंट्स आहेत, x आणि y व्हेरिएबल्स असतील. तर आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू y बाय x प्रूव्ह करायचं. तर आपण पहिल्या एक्झाम्पलकडे जाऊया. फर्स्ट एक्झाम्पल एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4. Question 4, first example is x raised to p, y raised to 4 is equal to x plus y raised to p plus 4. p belongs and p is a natural number. p हा काय आहे? नॅचरल नंबर आहे. तर आपल्याला इथं dy by dx is equal to y by x प्रूव्ह करायचं. त्यासाठी आपण या इथं जो पॉवर दिसतोय तर पॉवर दिसत असेल तर आपण जनरली लॉग अप्लाय करतो. तिथे जर लॉग अप्लाय केलं तर आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मिळेल. तर आपण लॉग अप्लाय करूया. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर आपण लॉग अप्लाय केलं तर काय लॉग ऑफ x रेज टू p y रेज टू 4 इज इक्वल लॉग ऑफ x प्लस y रेज टू p प्लस 4. इथं लॉग मध्ये प्रोडक्ट आहे, दोन लॉगचे आपल्याला ॲडिशन घेता येईल. सो लॉग ऑफ x रेज टू p प्लस लॉग ऑफ y रेज टू 4. लॉगरिथमचा इथे आपण नियम वापरूया. लॉग a इंटू b इज इक्वल टू लॉग a प्लस लॉग b. इथं जो पॉवर आहे तो आपल्याला मल्टिप्लिकेट घेता येईल. p प्लस 4 लॉग x प्लस y. मागच्या आपण इथं प्रॉपर्टी यूज केली. जे पॉवर्स आहेत ते करस्पॉन्डिंग कोएफिशिएंट होतील p into log x plus 4 log y is equal to p plus 4 log x plus y. तर सिम्प्लिफाईड फॉर्म आपल्याला मिळालेला आहे. तर आपण इथे आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकतो. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू p as it is derivative of log x is 1 upon x. 4 as it is derivative of log y 1 by y dy by dx is equal to p plus 4 as it is derivative of log x plus y 1 upon x plus y. Derivative of x plus y, x का derivative 1, y का derivative dy by dx. आपल्या dy by dx च्या टर्म्स एकत्र करायची. त्यासाठी हा p plus 4 x plus y. तर हा काय आहे p plus 4 upon x plus y. ब्रॅकेट मध्ये आहे 1 plus dy by dx. तर हा ब्रॅकेट इथे डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याकडे आहे p by x plus 4 by y dy by dx is equal to हा ब्रॅकेट इथे डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे p plus 4 upon x plus y plus p plus 4 upon x plus y dy by dx. तर dy by dx चे टर्म्स एकत्र आणायचे 4 by y आणि ब्रॅकेट p plus 4 upon x minus y dy. So 4 by y RHS टर्म हा जो टर्म आहे RHS चा तो RHS ला गेला की निगेटिव्ह येईल, पॉझिटिव्ह आहे. सो minus p plus 4 upon x plus y into dy by dx. तर आपण dy by dx कॉमन काढू. आता RHS टर्म्स p plus 4 upon x plus y हा पॉझिटिव्ह टर्म p by x RHS ला आला की तो निगेटिव्ह minus p by x. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करून घ्यायचे. सो 4 multiplied by x plus y. So we get 4x plus 4y. माइनस साइन डिस्ट्रीब्यूट करायचे या ब्रॅकेट मध्ये, त्याप्रमाणे y मल्टिपल करून घ्यायचे. सो y into p plus and minus will be minus 4y upon y into x plus 1 into dy by dx is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे, छेद समान करून घ्यायचे. px plus 4x minus px minus py माइनस साइन डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे. डिनॉमिनेटर x into x plus y. तिथे डिनॉमिनेटरला x plus y आपल्याला कॉमन दिसतोय. इफ यू
मल्टिप्लाय थ्रू आउट बाय एक्स प्लस वाय विल कॅन्सल, एक्स प्लस वाय तुम्ही कॅन्सल केले. त्याचप्रमाणे न्यूमरेटरमध्ये 4y मायनस 4y कॅन्सल्स, त्याचप्रमाणे px मायनस px कॅन्सल्स. आपल्याला इथे मिळेल 4x मायनस py और y अपॉन y dy by dx is equal to 4x minus py upon x. आता इथे न्यूमरेटर मध्ये 4x minus py आपल्याला दिसतोय, तो कॉमन ब्रॅकेट आहे, तो आपल्याला कॅन्सल करून घेते. डिवाइडिंग थ्रू आउट बाय 4x minus py we can cancel 4x minus py both sides. और सेपरेटिंग dy by dx, तर dy by dx आपण सेपरेट केलं तर काय 4x minus py upon x multiplied by हा टर्म आपल्याला RHS ला घ्यायचे y upon 4x minus py. तर 4x minus py कॅन्सल होईल आणि आपल्याला dy by dx मिळेल y by x which is our required form. आपला required form आहे show that dy by dx is equal to y by x. आता आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करतोय. सेकंड एक्झाम्पल आहे tan inverse of 3x square minus 4y square upon 3x square plus 4y square is equal to a square. तर इथे आपल्याला पुन्हा dy by dx y by x अपेक्षित आहे. तर आपल्याला tan inverse of ब्रॅकेट दिलाय. आन्सर y by x येण्यासाठी आपल्याला तिथे tan इनव्हर्स नकोय, तर आपण जो tan इनव्हर्स आहे तो आपण RHS ला घेऊ. tan इनव्हर्स RHS ला आला की tan, मग आपण इथे काय लिहित आहे 3x square minus 4y square upon 3x square plus 4y square is equal to tan a square. आता tan a square याच्यामध्ये व्हेरिएबल x किंवा y नाहीये. a हा कॉन्स्टंट आहे, where a and b are constants. a हा कॉन्स्टंट आहे, मग आपण tan a square as a constant त्याला दुसरा व्हेरिएबल घेऊ शकतो. let tan a square is equal to p, दुसरा कोणताही व्हेरिएबल सपोज करायचं. तर p हा दुसरा कॉन्स्टंट आपण इथे कन्सिडर केला तर काय 3x square minus 4y square upon 3x square plus 4y square is equal to p. let it be p. आता इथे आपण x स्क्वेअर आणि y स्क्वेअर ची टर्म सेपरेट करू शकतो. हा जो डिनॉमिनेटर आहे तो RHS ला घेऊया. 3x स्क्वेअर minus 4y square is equal to p into 3x square plus 4y square. आपण p डिस्ट्रीब्यूट केला तर काय 3p into x square plus 4p y square. तर आपण इथे x स्क्वेअर चे टर्म्स आणि y स्क्वेअर चे टर्म्स जर सेपरेट केले तर काय मिळेल minus 4y square आहे तर 4py square आहे. तर आपण y square एकत्र केला तर minus 4y square minus 4py square is equal to 3px square minus 3x square. तर इथे आपण y square कॉमन घेऊया, मायनस साइन कॉमन घेतला आणि y square कॉमन घेतला. minus 4p मायनस कॉमन घेतला plus 4p y square is equal to इथे आपण x square कॉमन घेऊया 3p minus 3 into x square. तर बघा इथे x square आणि y square आपण कॉमन घेतले, ते आपण एकत्र केले तर काय मिळेल y square by x square is equal to हा x square मल्टिप्लिकेंट आहे, इकडे तो डिवाइड झाला. आता हा जो मल्टिप्लिकेंट आहे तो RHS ला घेऊया 3p minus 3 upon माइनस साइन समोर घेतला minus 4 plus 4p. तर इथे जो डिनॉमिनेटर इथे x square by y square आहे तो RHS आहे, तो कम्प्लीटली कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएबल x किंवा y नाही आहे. सो लेट इट बी अनदर कॉन्स्टंट. या पूर्ण ब्रॅकेट साठी आपण दुसरा कॉन्स्टंट घेऊ शकतो. मग आपण सपोज करूया लेट minus of 3p minus 3 upon 4 plus 4p is equal to another constant c. दूसरा constant आपण सपोज केला तर काय मिळेल y square upon x
by dx minus u into dv by dx whole divided by v square. या फॉर्म्युलाचा इथे आपण वापर केला तर काय मिळेल x into dy by dx minus y into dx by dx is 1 upon x square is equal to under root c. डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. c हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0. तर हा x स्क्वेअर आणि मल्टिप्लिकेट होईल आणि तो 0 होईल. सो x dy by dx minus y is equal to 0. मग dy by dx काय मिळेल बघा, x dy by dx is equal to minus y याच्या जागेला की काय होईल प्लस 1. सो फायनली dy by dx काय मिळेल y upon x. मल्टिप्लिकेट y ला dy which is a required form. dy by dx is equal to y by x. तर अशा पद्धतीच्या एक्झाम्पल मध्ये जर आपल्याला y by x फाइंड आउट करायचं असेल तर त्या ब्रॅकेटचा जो ट्रिग्नोमेट्रिक कोएफिशिएंट असेल तो आपल्याला RHS ला घ्यायचा. जर इथे tan असला तर इथं tan इन्व्हर्स a² आपण घेतला असता तर tan इन्व्हर्स आहे त्याचा इन्व्हर्स इथे घेतला की तो tan a² झाला. तो tan a² कॉन्स्टंट कन्सिडर करायचे आणि व्हेरिएबल्स जे आहेत ते सेपरेट करायचे. x² आणि y² आपण सेपरेट केले. इथे जर y चा पॉवर 3 x चा पॉवर 3 असता तर इथे जो कॉन्स्टंट आला असता त्याचा क्यूब रूट आपण घेतला असता म्हणजे थर्ड पॉवर तर कॅन्सल झाला असता आणि मग डिफरन्शिएशन सेम फॉर्म इथून आपल्याला सेम फॉर्म मिळेल. तर आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. थर्ड एक्झाम्पल सेम पॅटर्नचा एक्झाम्पल आहे इथं म्हणजे 4 एक्झाम्पल जे आहेत ते सेम आहेत पैकी 2 एक्झाम्पल इथे घेतले. सो पुढचे एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल cos inverse of 7x raised to 4 plus 5 y raised to 4 upon 7x raised to 4 minus 5 y raised to 4 is equal to tan inverse a. हे सगळे एक्झाम्पल सेम टाइपचे आहेत. इथे आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचे x आणि y आणि मग y by x फॉर्म इथे सगळीकडे आला पाहिजे. त्यानंतर आपण डिफरन्शिएशन घ्यायचं. इथून पुढे सगळे एक्झाम्पल सेम असतील. इथे बघा पुन्हा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म आपल्याला नको आहे तर आपण RHS ला घ्यायचा. cos इन्व्हर्स RHS ला गेला की काय होईल cos होईल. सो 7x raised to 4 minus 5 y raised to 4 upon 7x raised to 4 minus न्यूमरेटरमध्ये प्लस आहे डिनॉमिनेटरमध्ये मायनस 5 y raised to 4 is equal to cos inverse RHS ला गेला की काय होईल cos of tan inverse a. आता हा कॉन्स्टंट आहे so let it be another constant p. So let cos of tan inverse a is equal to p. मग आपल्याला 7x raised to 4 plus 5y raised to 4 upon 7x raised to 4 minus 5y raised to 4 is equal to p मिळेल. पुन्हा व्हेरिएबल्स आपल्याला सेपरेट करायचे. त्यासाठी हा आपल्याला RHS चा टर्म घ्यायचा आणि डिनॉमिनेटरचा टर्म इकडे मल्टिप्लिकेट होईल. सो p into ब्रॅकेट 7x raised to 4 minus 5 y raised to 4 आपल्याला काय मिळेल 7x raised to 4 plus 5 y raised to 4 is equal to p into 7x raised to 4 minus 5 y raised to 4. p डिस्ट्रीब्यूट होईल. सो 7px raised to 4 minus 5p y raised to 4. पुन्हा x आणि y व्हेरिएबल्स आपल्याला सेपरेट करायचे. तर इथं 5y raised to 4 चा कोएफिशिएंट 5 आहे इकडे तो minus 5p आहे तो LHS चा आला की plus 5p y raised to 4 is equal x raised to 4 टर्म्स आपल्याला एकत्र करायचे. 7p हा कोएफिशिएंट आहे इथं x raised to 4 चा इथं कोएफिशिएंट plus 7 आहे तो RHS ला आला की -7 x raised to 4. तर आता पुन्हा आपल्याला y raised to 4 upon x raised to 4 घ्यायचे जेणेकरून कॉन्स्टंट आपल्याला RHS ला घेता येईल. सो y raised to 4 upon x raised to 4 is equal to 7p minus 7 upon 5 plus 5p. आता हा पुन्हा कॉन्स्टंट आहे. याच्या पुढे आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याचप्रमाणे आपल्याला
इथं आपण स्क्वेअर रूट घेतला होता, जेणेकरून ते स्क्वेअर कॅन्सल होईल. इथं फोर्थ पॉवर कॅन्सल करायचं, त्यामुळं फोर्थ रूट आपल्याला दोन्हीकडे घ्यावं लागेल. सो टेकिंग फोर्थ रूट ऑन बोथ साइड्स, फोर्थ रूट ऑफ c विल बी y by x. पूर्ण डिफरन्शिएशन केला तर dy by dx आपल्याला काय मिळेल, y by x. तर y by x ला डिफरन्शिएट करायचं आहे युजिंग u by v रूट. ते सगळे एक्झाम्पल याच टाइपचे आहेत. तर आपल्याला x आणि y व्हेरिएबल सेपरेट करायचे आणि जे कॉन्स्टंट ब्रॅकेट आहे ना ते आपल्याला c ने सपोज करायचे आणि जो रिस्पेक्टिव्ह पॉवर असेल त्याचा रूट घ्यायचे. तर इथं क्यूब असता तर आपण क्यूब रूट घेतला असता. इथं फोर्थ पॉवर आहे आपण फोर्थ रूट घेतला. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट घेतला असता. अशा पद्धतीने आपल्याला dy by dx y by x दाखवते. प्रत्येक एक्झाम्पल सेम आहे. तर आपण फोर्थ एक्झाम्पल कडे जाऊया. फोर्थ एक्झाम्पल सुद्धा सेम आहे, याच टाइपने सोडवायचे. तर बघूया फोर्थ एक्झाम्पल आहे. फोर्थ एक्झाम्पल log of x raised to 20 minus y raised to 20 upon x raised to 20 plus y raised to 20 is equal to 20. पुन्हा इथे आपल्याला सुरुवातीला लॉग घालवायचे. अगोदर जर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म असेल मल्टिप्लिकेट तर आपण तो घालवला होता. तसं इथे लॉग आहे. हा लॉग बेस काही दिला नाही, म्हणजे तो बेस e चा लॉगरिथम आहे. तर आपल्याला हा लॉग घालवायचा असेल तर दोन्हीकडे अँटी लॉग घ्यावा लागेल, किंवा जर आपण एक्सपोनंट बेस e घेतला तर आपल्याला प्रॉपर्टी यूज करता येईल a raised to log to the base a of f of x is equal to f of x. ही प्रॉपर्टी सुद्धा यूज करता येईल टेकिंग बेस e ऑन बोथ साइड्स. तर आपण बेस e अप्लाय केला तर काय, हा लॉगरिथमिक बेस e आणि एक्सपोनेन्शियल बेस e सेम असल्यामुळे ते कॅन्सल होतील आणि f of x आपल्याला मिळेल. सो टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड्स और टेकिंग बेस e ऑन बोथ साइड्स आपल्याला काय मिळेल, x raised to 20 minus y raised to 20 upon x raised to 20 plus y raised to 20 is equal to e raised to 20. इथे हा लॉगरिथम कसा कॅन्सल झाला, आपण बेस e घेतल्यामुळे e raised to log to the base e of this bracket is equal to the equal bracket. तो आपण इथे घेतला. आता पुन्हा सेम मेथड जे आपण अगोदरच्या दोन एक्झाम्पल मध्ये केलेला आहे. इथं हा जो डिनोमिनेटर आहे तो मल्टिप्लिकेट घ्यायचा आणि x y सेपरेट करायचा. तर आपण सोडूया. x raised to 20 minus y raised to 20 is equal to e raised to 20 into, आता तुम्ही इथे e raised to 20 is equal to दुसरा कॉन्स्टंट सपोज करू शकता. सो लेट e raised to 20 is equal to p. e raised to 20 चा आपण p घेते, तो कॉन्स्टंट आहे. दुसरा कॉन्स्टंट ने आपण तो सपोज केला. आता हा जो डिनोमिनेटर आहे तो इकडे येताना मल्टिप्लिकेट विथ x raised to 20 plus y raised to 20. तर p डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे. सो p into x raised to 20 plus p into y raised to 20. x आणि y व्हेरिएबल सेपरेट करायचे. y व्हेरिएबल्स हा मायनस y आहे, हा प्लस p आहे. मायनस y raised to 20 प्लस p LHS ला आला की मायनस p y raised to 20 is equal to p x raised to 20 x raised to 20 LHS ला लेना मायनस x raised to 20. y raised to 20 आपल्याला कॉमन घ्यायचे, मायनस सुद्धा कॉमन घेऊ शकतात. मायनस ऑफ 1 प्लस p y raised to 20 is equal to p minus 1 x raised to 20. तर जे कॉन्स्टंट आहेत ते LHS ला राहतील आणि व्हेरिएबल्स LHS. सो y raised to 20 upon x raised to 20 is equal to p minus 1 upon 1 plus p. हा जो मायनस साइन आहे तो आपण LHS ला घेऊ शकतो. तर पुन्हा हा सेपरेशन फॉर्म मध्ये आलाय. अगेन दिस कॉन्स्टंट may be considered as another constant as c. पुन्हा इथे मेथड सेम आहे. let c is equal to minus of p minus 1 upon 1 plus p or p plus 1 plus let it be c. इथे कोणता पॉवर आहे, 20th पॉवर. y raised to 20 upon x raised to 20 is equal to c. पॉवर कोणताही असो तर आपण कॅन्सल करू शकतो. आता 20th पॉवर ला घालवायचे. सो टेकिंग 20th रूट ऑन बोथ साइड्स. So y by x is equal to 20th root of
कॉन्स्टंट, तो कोणताही रूटचा असला त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला 0 घ्यायचा. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह इज 0. y बाय x चा डेरिव्हेटिव्ह x dy बाय dx मायनस y अपॉन x स्क्वेअर. पुन्हा dy बाय dx आपल्याला काय मिळेल? y बाय x, which is our requirements. आता आपण लास्ट एक्झाम्पल, फिफ्थ एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. सेम टाईपचे सगळे एक्झाम्पल्स आहेत या क्वेश्चन नंबर 4 मध्ये. तर आपण फिफ्थ एक्झाम्पल घेतो. फिफ्थ एक्झाम्पल, e raised to x cube minus y cube upon x cube plus y cube is equal to a. आता याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म पण कॅन्सल केला आणि दोन्हीकडे अँटी लॉग घेतला, लॉगॅरिथमिक फॉर्म कॅन्सल केला. इथे एक्सपोनेंट फॉर्म आहे, तो कॅन्सल करण्यासाठी पुन्हा दोन्हीकडे लॉग अप्लाय करा. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, जर आपण लॉग ही घेतला तर हा पॉवर मल्टिप्लिकेट होईल. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, लॉग अप्लाय केला तर काय मिळेल? लॉग e raised to x cube minus y cube upon x cube plus y cube is equal to log a. तर इथे काय मिळेल? हा जो पॉवर आहे तो आपल्याला मल्टिप्लिकेट फॉर्म मध्ये घेता येईल युजिंग प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. x cube minus y cube upon x cube plus y cube into log e is equal to log a. log e ची व्हॅल्यू 1 आहे आणि log a ला आपण दुसरा कॉन्स्टंट घेऊ शकतो. लेट log a is equal to p. तर आपल्याला काय मिळेल? x cube minus y cube upon x cube plus y cube is equal to p. log e 1 आहे, त्याची व्हॅल्यू इथे आपण पुट केली 1. तर पुन्हा सेपरेशन करायचं आहे. हा डिनॉमिनेटर p ला मल्टिप्लिकेंट घ्यायचा आहे. x cube minus y cube is equal to p into x cube plus y cube. p डिस्ट्रीब्यूट होईल तर काय? p x cube plus p y cube. आता x y चे टर्म्स सेपरेट करायचे. x cube y cube आपण टर्म LHS ला घेऊयात. सो minus y cube minus p y cube is equal to p x cube minus x cube. तो y cube कॉमन निघेल. माइनस ऑफ 1 plus p y cube is equal to x cube कॉमन p minus 1 x cube. पुन्हा सेपरेशन सेम फॉर्म, सगळ्या एक्झाम्पलचा पॅटर्न सेम आहे. तर y cube अपॉन x cube is equal to p minus 1 अपॉन p plus 1 और 1 plus p. हा माइनस आहे इकडे, तो आपण इथे ठेवू. तर पुन्हा हा ब्रॅकेट दुसरा कॉन्स्टंट c ने आपण सपोज करायचं आणि सेम फॉर्मने सोडवायचं. तर बघा इथे काय मिळेल? लेट माइनस ऑफ p minus 1 अपॉन p plus 1 is equal to c. काय मिळेल? y cube अपॉन x cube is equal to c. क्यूब दाखवायचं असेल तर दोन्हीकडे क्यूब रूट अप्लाय करावं लागेल. सो टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स विल गेट cube root of c is equal to y by x. पुन्हा डेरिव्हेटिव्ह तो सेम आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. u बाय v फॉर्म जर आपण अप्लाय केला तर आपल्याला या फॉर्म मध्ये डिफरन्शिएशन घेता येईल. x dy by dx minus y upon x square. x square आल्याच्या सगळ्याला की तो 0 मल्टिप्लिकेंट होईल आणि तो 0 होईल. x dy by dx minus y is